आय थिंक या वर्षी उन्हाळा खूप लवकर गेला आणि पावसाळा सुरू झाला आहे. बिकॉज मागच्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल मध्ये मध्ये खूप जोराचा पाऊस यायला लागतोय आणि तसाच पाऊस आता पण स्टार्ट झालाय. मी आंघोळ करून जस्ट बाहेर आलो आणि बघितलं तर बापरे जोराचा आवाज येत होता आणि मग बाहेरून बघितलं तर समजलं पाऊस चालू आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. एवढे वाजले आहेत एक मिनिट पण नाही झाला. वहिनी तिकडं बिझी होत्या, मी इथं स्नोईसोबत खेळत होतो आणि मी मोबाईल घ्यायला गेलो. म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करू. आणि स्नोईला बघा पाणीचा ग्लास भरून दिला होता, म्हटलं पाणी पेल पण नाही पिलं. एकच मिनिट झाला आणि बघा नजर हटी, दुर्घटना घटी आणि आत्ता आंघोळ करून सगळे कपडे चेंज करून पावडर बिवडर लावून रेडी केलं होतं पोरीला आणि याच्यात येऊन बसली ती. बघा डायरेक्ट बर्फाची बॉटल आहे. एवढं ऊन आहे ना, स्नोई हा बर्फ खाते लिटरली. पाणी प्यायचं नाव घेत नाही, हा बर्फ खाते आणि तिला काहीच वाटत नाही. गप तिथं का बसली, कसली आगाव झाली बापरे पोरगी. आता हँडल करणं थोडं अवघड होतं. बॉटल मला दिली, अंकल हे पकड आणि डायरेक्ट जोडून घेतलं त्याने. गप तू ऍक्टर आहे, एक नंबरची ऍक्टर आहे. आणि वहिनींना इतका त्रास दिलाय ना, आता आम्ही म्हणजे दादा बाहेर गेलाय आणि आम्ही दोघंच आहेत घरात. वहिनींना सोडायचं नाही, तिला वहिनींजवळच राहायचं, तिथंच पायात घुसायचंय, जेवण बनवू द्यायचं नाहीये आणि मी सांभाळतो तर माझ्याजवळ राहायचं नाही. आणि माझी नजर हटली थोडी, मी तिकडे गेलो आणि तसा कारनामा केला तिने. जब तक वो उधर जाता मैं इधर पलटी हो जाके बैठ गई. बाय 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 कशा आय लव्ह यू. दादा वहिनी ते बाहेर गेले, त्यांना काम आहेत. अच्छा मी हेडफोन लावलेत, आवाज मे बी नाही येणार बट इथून येऊ शकतो. सो माझं ते काम आहेत ते करून घेतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला निवांत भेटतो. रात्रीचा वाजून गेला आता माझी घड्याळ 1:29 आणि आता मी व्हिडिओ यासाठी स्टार्ट करतोय. परत सगळ्यांचं वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सॉरी आज 10वा दिवस आहे माझा युट्यूब चॅनलला ब्लॉग गेला नाहीये. कुठल्याही प्रकारचा मी कंटेंट शूट नाही केलाय, काही नाही. मी शूट केला होता आधी, याचा आधी तुम्ही पार्ट बघितला असेल. अर्ध्यातनं तो कसं काय थांबला, पुढे मला कसं काही शूट नाही करता आलं. खूप साऱ्या गोष्टी चालत आयुष्यात, ते तुम्हाला समजेल निवांत आणि ते आपण एकदम आरामात डिस्कस करू. रोज उठून मी विचार करतो की शूट करेल, पण ते पॉसिबलच होत नाहीये, होतच नाही. माझ्या 100% ट्राय करतोय, बट काही ना काही रिझनमुळे ते होत नाहीये. फायनली आता या ब्लॉगची सुरुवात का करतोय, बिकॉज मी असं ठरवलं की आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी होत राहतात आणि होतील पण पुढे, पण त्याच्यामुळे आपण आपल्या गोष्टीचा थांबवून अर्थ नाही. आपल्या गोष्टीला आपण जे स्टॉप देतो ते त्याच्यात काही अर्थ नाही. उद्या माझं कझिन ब्रदरचं लग्न आहे आणि ह्या अशा गोष्टीत की ज्या परत येत नाही आयुष्यात, ह्या ज्या बाकीच्या गोष्टी चालूच माझ्या आयुष्यात, त्या येत राहतील जात राहतील, पण हे जे लग्न झालं किंवा असे काही मुवमेंट्स आहेत ते आयुष्यभर याच्यानंतर कधीच येणार नाही. तो मी ठरवलं की सगळं असं साईडला ठेवूयात. आपला जो ब्लॉग आहे, आपल्या ज्या गोष्टी त्या कंटिन्यू करूयात आणि आधीचा जो दीपक आहे त्याला परत आणूयात. 10 दिवस झाले लिटरली मी फोन हातात घेतलेला नाही. म्हणजे मी माझा फोन युज करतो, बट ब्लॉगिंगसाठी मी असा फोन हातात घेतला नव्हता, ब्लॉग शूट केला नव्हता. पण फायनली मी ठरवलंय की नाही, आता आपण रेग्युलर सगळ्या गोष्टी ट्राय करू. आणि सॉरी, मनापासून सॉरी. खूप सारे लोक वाट बघतात, खूप सारे लोक मेसेज करतात आता ब्लॉग का नाहीये. आय डोंट नो. हा ब्लॉग आज सॅटर्डे, मंडेला जातो, संडेला जातो. आय डोंट नो कधी जाईल, कधी पूर्ण होईल, पण येस मनापासून सॉरी. सो या आपण कंटिन्यू करूयात उद्या सकाळी. मी आता झोपून जाईल. माझी ही बॅग दिसते, बॅग पण रेडी झाली, पॅकिंग वगैरे सगळं झालं. आम्हाला उद्या सकाळी 6-7 किंवा जसंही स्नोईवर सगळं डिपेंड आहे, आम्ही उठून जाऊ. बट स्नोईचं जेव्हा आवरलं जाईल, स्नोईच्या सगळ्या गोष्टी होऊन जातील, तेव्हा आम्ही निघू आणि मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो तेव्हा. गुड नाईट फॉर नाव. आपण जाताना भेटूया. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. खूप सारे असे हृदयाजवळचे लोक आहेत जे काळजी करतात, खूप सारे मेसेजेस करतात आणि विचारत असतात सतत मेसेज करून. सो मनापासून थँक्यू त्या सगळ्यांना. कहानी है तुझसे मेरी, है तुझसे बंधे सांसें मेरी, लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे नाही म्हणता येणार, सेम डे. आपण काल व्हिडिओ शूट केला होता रात्री आणि आता लगेच दुसरी सकाळ, जिथं आपल्याला निघायचं होतं 6-7 मॅक्सिमम 7:30 वाजेपर्यंत. बट आता वाजून गेलेत 8:37 आणि अजून मला 15-20 मिनिटं लागतील तिथून निघायला. बट असं आंघोळ वगैरे झाली, सगळं देवपूजा वगैरे झाली, पॅकिंग झाली. पॅकिंगमध्ये फक्त राहिलंय हे छोटं मोठं सामान आहे ना आपलं, हे ब्रश वगैरे आणि चार्जर ते ठेवायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, आपण चाललो नाशिकला. नाशिक एक प्रेम आहे, नाशिकचे लोक एक प्रेम आहे. आपण तिथं चाललो, सुपर एक्साइटेड, खूप मजा येणार आहे. मध्ये मध्ये जे आठवेल ते आपण गप्पा मारत राहू. काय सांगते तू,
हे हात पकडून सांग. हा घे. कुठे घेऊन चालली? स्नो काहीतरी सांगते मला, पण इथं मला समजत नाही. हे पाहिजे तुला? हे नाता निघायचं आपल्याला. 2 मिनिटं घेऊन घे, 2 मिनिटं घेऊन घे. तुझ में कहीं कहानी है तुझसे. आपण आपला बॅग वगैरे घेत होतो. मी आता म्हटलं चला आपण जाऊयात खाली, बॅग ठेवूयात, तोपर्यंत दादा वहिनी पण येतील. आणि आमच्या मॅडम, तिचा तो झुला आहे ना छोटूसा, झुला नाही म्हणता सॉरी, खुर्ची आहे ना छोटीशी, ती पण येते. आधी मी ड्राईव्ह करणार नव्हतं. मी ठरवलं की मला झोप येते, थोडा आराम करेल. मी अर्धा रस्ता दादाला सांगेल की तू कव्हर कर आणि त्याच्यानंतर मी ड्राईव्ह करेल. बट आता काय माहिती, अचानक बॅग बाहेर खेळायला गेलो, स्नोई सोबत खेळायला गेलो, थोडा मूड फ्रेश झाला. म्हटलं ड्रायव्हिंग मिस करेल आणि मीच गाडी चालवेल. सो जेवढी कव्हर होईल किंवा मॅक्झिमम नाशिक पोहोचेपर्यंत मीच चालवेल असं वाटतंय मला आता. आधी मला झोप येत होती. उठल्यानंतर पाणी पिलं मी, तुम्ही बघितलं असेल. गरम पाणी पिल्यानंतर परत गेलो, अर्धा तास झोपलो आणि परत उठलो. तुझसे बंधी सांसें मेरी. गणपती बाप्पा मोरया. स्नोई मॅडम बजल्या का? बजल्या? आता डायरेक्ट नाशिकला पोहोचू आपण आणि तेव्हाच भेटूयात. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. स्नो चलो. आपण निघलो ना. लगे तुझ संग हर एक लम्हा. दिवसाचा पहिला ब्रेक मोक्ष म्हणून हॉटेल आहे. मोक्ष म्हणून आहे. खूप सारी गर्दी होती. व्ह्यू पण एक नंबर येतो मागचा एकदम असा हायवेलाच आहे हॉटेल. आणि सगळ्यात महत्वाचं थांबायचं रिझन की सुसू लागली जोरात. म्हटलं हॉटेल पण चांगलं दिसते, आपलं खाणं पिणं पण होऊन जाईल. घरून काही नाश्ता केला नव्हता, चहा पिला होता फक्त. आता नाश्ता पण करून घेऊ, जरा फ्रेश पण होऊन जाऊ आणि त्याच्यानंतर निघू आपण. आम्ही चुकून या हॉटेलला थांबलो. मध्ये आल्यावर बघतो ॲम्बियन्स वगैरे एकदम भारी आहे, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत. फक्त आता इथलं आम्ही जे मागू खायला ते भारी असायला पाहिजे. अशीच राज्यात तू, ठीक आहे, बिलकुल लढायचं नाही तू. काय भाभी डोसा अच्छा आहे ना, पोहे बी अच्छा आहे, हे पण चांगलं आहे ते पण चांगलं आहे. खाऊन झालं आपलं. आता डायरेक्ट नाशिकला पोहोचल्यावरच उठू. आता ड्रायव्हर चेंज झाला. दादाला म्हटलं तू गाडी चला, मी झोपेल थोडा, मला झोप यायला लागली. आणि जेवण वगैरे टेस्ट वगैरे जे काय आम्ही खाल्लंय, पोहे खाल्ला, डोसा खाल्ला, वडापाव खाल्ला, मेदूवडा खाल्ला, सगळं टेस्ट वगैरे एकदम मस्त. ॲम्बियन्स वगैरे एकदम भारी. नाशिकला जेव्हा जातात तुम्ही, मोक्ष म्हणून हॉटेल आहे, थांबू शकता. नो स्पॉन्सर वगैरे असं काही नाही, आमचा पर्सनल एक्सपिरियन्स होता तो सांगितलं. चला आता निघूयात आणि जेव्हा आपण घरी पोहोचूयात तेव्हाच भेटू. ठीक आहे. करवटे बदलते अब नींदों से. वेलकम आमचं नाशिकमध्ये. नाशिकला पोहोचलो आपण. 8-9 किलोमीटर काहीतरी राहिलंय. त्याच्या आधी आमच्या वहिनींचं काहीतरी राहिलंय. इथं ज्वेलर्सचं शॉप आहे. इथं काय करणं काय बट इथं? अरे मेरा नेकलेस का एक जो धागा है ना वो निकल गया. अच्छा, नेकलेसचा दोरा आहे तो जरा नीट करायचा आहे. तिथं माझं दिसतंय ज्वेलर्स, राज ज्वेलर्स यांच्याकडे चाललो आम्ही. ते काम झाल्यावर मग आम्ही कंटिन्यू जाऊ तिकडं. समझौता कर लिया. आमचं त्या सोनारच्या ज्वेलर्सच्या दुकानमध्ये काम तर नाही झालं. सगळ्यांना लागली भूक. आम्ही इथं डोमिनोजवर थांबलोय. दादा वहिनी त्यांचं ऑर्डर डिसाईड करतात काय घ्यायचं काय नाही. आज जाऊयात मस्त पिझ्झा वगैरे काहीतरी खाऊयात, त्याच्यानंतर मग जाऊयात. वहिनींचं काही घेण्यात येणार नाही. वहिनी पार्टी देते पिझ्झाची. पिझ्झा खायचा होता मला, डॉमिनोज मध्ये यायचं होतं मला आणि पार्टी आयडिया होती त्याची. बिल भरते वहिनी. स्नोई झोपली म्हणून दादा तिथंच गाडी चालू करून ऑर्डर आल्यानंतर आपण गाडीत जाऊयात आणि तिथं बसून आरामात खाऊयात. मैम आपका वो नंबर बताओगे क्या? 71 है. आप ही का प्रियंका प्रकाश राइट? हाँ वो भी ला रहा हूँ. भैया कोल्ड ड्रिंक भी ला रहे. मॅडम एक की आते एक आदमी फोन बघा. काय एक अजून ऑर्डर. सगळे ऑर्डर येऊन गेलात आपल्या. आणि आमचा चूचू भाऊ बी उठून गेलाय. का भाऊ का रडतोय तू? छान छान बाळ. झोपा, आईज क्लोज. हा जब आए मुझे. चला पोचलो आम्ही आमच्या आत्याबाईच्या घरी. सामान ठेवून दिलं, जरा फ्रेश होतो. आपण सिंपल आणि सोबर असं रेडी झालो. बिकॉज हळदच्या दिवशी असं कुर्ता वगैरे घालायची इच्छा नाही. बिकॉज खूप जास्त गरम होतं. मी बाबा दादा वहिनी खाली गेले. दादा वहिनीच नाही गाडी काढतात आणि मी रेडी होत होतो. मी पण रेडी झालो. पटकन जाऊयात बिकॉज मम्मी पप्पा सगळ्यांचे फोन येतात. इथंच वाजून गेलं आम्हाला 5:30 आणि प्रोग्राम ऑलरेडी स्टार्ट झाला. इथून आम्हाला 15-20 मिनिटं लागतील अजून पोहोचायला. बट असो जे काय असेल तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. आणि आई बाबा सगळे असतील. सो मजा पण येईल. हळदीचा प्रोग्राम वगैरे चालू होता. बाबांना आता जरा मी बाबा होता, गुड्डू दादा आहे, आमचा पप्पू दादा आहे. आम्ही गाडी दाखवायला आलो होतो. ऍक्च्युली काय झालं ना, आम्ही इकडे येताना आहे ना एवढूसा इथून इथपर्यंत इथं असं टर्नवर आहे ना, जरा एका गाडीला असं ठोकली गेली. दादा गाडी चालवत होता आणि झालं ते. कोणाची मिस्टेक काय आला तेवढं एक्सप्लेन नाही करणार. पण हे जरा आमचं मिसमॅच झालं म्हणून आम्हाला इथं उशीर झाला यायला. पण उशीर नाही, इथं आम्ही टायमावर पोहोचलो. हळदीच्या आधीच पोहोचलो. हळद वगैरे लागली. पूर्ण फॅमिली असं बघून मी जेव्हा एवढूसा होतो ना छोटा, तेव्हा मी आमच्या गावाचे जे आमचे नातेवाईक आहेत त्यांना बघितलं होतं. आणि आता डिरेक्ट बघतोय ना, जरा नॉस्टॅल्जिया फील होतंय की. आणि मला ते चिडवतात, काय म्हणून चिडवत होते तेव्हा मग
एवढूसा होता म्हणजे असा काळा होता, हे होता ते होता, असा दिसत होता. आता कसा चेंज होऊन गेला पूर्ण, असं मला ते सांगत होते सगळे. म्हणजे माझे जे गावाची सगळी लोक आहेत, माझी गावाची फॅमिली गावाकडची, सगळ्यांना भेटून खूप भारी वाटत. आता हळदीचा प्रोग्राम झाला, याच्यानंतर अजून खूप सारे प्रोग्राम बाकी आहेत. डान्स वगैरे असेल, उद्या लग्न असेल. सो स्टे ट्यून शेवटपर्यंत बघा. सगळ्यात जास्त बिझी लोक आता दिसलेत आम्हाला, रिंकू वहिनी आणि मम्मी. वर चढून त्यांनी जप्त करून घेतला असं वाटतंय मला. गोली याला फक्त असतं, आम्हाला दुसरा काही विचारू नका. हाय फाय हाय फाय. हा खुद को मैंने पागल कर लिया. हो बापे. आता दोघही गाड्या आपल्या, एक इकडे एक इकडे. एक गाडी दुसरीकडे जाईल, आम्ही दुसरीकडे जाऊ. बिकॉज सगळी ऍडजस्टमेंट करावी लागेल. झोपायची कोण कुठे झोपणार आहे काय नाही. बट पूर्ण महाजन फॅमिली बघा. तो दादा तिकडं, आई वहिनी, रिंकू वहिनी, बाबा, दादा, आपला गोलू, पप्पू, आम्ही आणि ती परी दिदी सगळे इथंच आहेत. पण अर्धे लोक वाटली जाणार आहेत. बाकीचे एकीकडे, बाकीचे एकीकडे. आमचा एक ब्लॉगर इथं. आम्ही खाल्लं, खूप लवकर जेवलो होतो म्हणून परत भूक लागली आणि आम्ही हे मागवलं. आम्ही नाही मागवलंय, हर्षूने सजेस्ट केलंय की कुठला राजा सँडविच, तिथे तुम्ही हे ट्राय करा. जंगली बर्गर आता हे खाऊ. आणि याच्यानंतर नाशिकला गोडा फेस्ट चालू आहे, आम्ही तिथे जाणार आहे त्याच्यानंतर. असं राजा सँडविचवाला आहे ना, भयंकर हेवी. 2-3 बर्गर मागवलेले 3-4 ते खाल्ल्यानंतर असं इथपर्यंत आलंय. आता आम्ही चालत गोडा खायला. मागच्या वेळेस पण मी जेव्हा आलो होतो आपण आम्ही गोडा फेस्टला गेलो होतो आणि गोडा एन्जॉय केला होता. आता आम्ही 4 चाललोय, हर्षू, दादा वहिनी आणि मी. आणि परत आपण गोडा खाणार. नाशिकची ही एक गोष्ट मला आवडते की प्रत्येक वर्षी जेव्हा उन्हाळा येतो ना, तेव्हा नाशिक गोळा फेस्ट प्रत्येक ठिकाणी होत असतो. असे 2-4 लोकेशन आहेत त्यांचे, असं नाही की एकच लोकेशन. मागच्या वेळेस मी दुसऱ्या लोकेशनवर गेलेलो, आता दुसऱ्या ठिकाणी आलो बघा. पूर्ण फॅमिली, मित्रमंडळी असे लोक येतात आणि एन्जॉय करतात. आता दादा वहिनी, हर्षू तिथं गेलेत. ऑर्डर देऊ आणि मस्त आपण पण गोळा एन्जॉय करू. हा राहिला वहिनींचा मावा बटरस्कॉच. कसला डिलिशियस दिसतो, आता खाल्ल्यानंतर समजेल. आता आमचा रबडीवाला येतो. हा माझा मँगो रोज रबडी गोला. याला मी आता खातो, एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर याचा रिव्ह्यू पण देतो तुम्हाला. मजबुरीमध्ये आम्ही संपवून टाकला पूर्ण, पण एवढा पण खास नाही. एवढा वाईट पण नाही, ठीक आहे. म्हणजे नाही एवढा वाईट नाही, म्हणजे ठीकठाकच आहे. ऑलराईट, येऊन गेलो आपण घरी. आणि येस, आता मी जरा फ्रेश होईल बिकॉज खूप नाचलेलो आहे, खूप दमलेलो आहे, घामाने घाम झालोय. आता मला चेंज करायची सक्त गरज आहे. आणि ना एक आगाऊपणा काय केला ना, एवढं माझे पाय आहेत ना, पाय जेव्हा नाचत होतो ना, तर ते देवाला असं धरून नाचवतात ना, तर मी चप्पल वगैरे, शूज वगैरे सगळं काढून दिलं होतं. आणि खाली ना असं सिमेंटचा रस्ता होता ना, ते खड्या होता छोट्या छोट्या. विदाऊट चप्पल नाचायचा जे आगाऊपणा होता ना, तो आता मला नडतो. ते नाचल्यामुळं, ते सगळं केल्यामुळे ना, आता मला पाय असं दुखतोय, असं रुततोय डायरेक्ट. मला असं वाटतं कोणीतरी पिना मारते माझ्या पायाला. असा आगाऊपणा करायचा नाही. शूज घालायची किंवा चप्पल घालायचे, मग नाचायचं, नाही तर मग नंतर असं त्रास होतो. बट असो, खूप सारे गप्पा मारू आपण निवांत. पण येस, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि सॉरी, खूप गॅप होतो आणि खूप साऱ्या गोष्टी होतात, आय नो. बट समजून घ्या, तुम्हाला लवकरात लवकर समजेल जे काय असेल ते. बट आपण मिळत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. अब हाल तो बेहाल है मेरे. पॉझिटिव्ह नोट काहीतरी कमेंटमध्ये माझ्यासाठी देऊन जा, ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, बाय. ये का सवाल है, अब हाल तो बेहाल है मेरे जिंदगी का सवाल है.